आपण मानवाधिकाराची वंचना करणाऱ्या अनेक समस्यापैकी आपण निवडक समस्येची चर्चा करत आहोत। या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण गरिबी या मुद्द्याची चर्चा आपण केली, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी हक्काचं उल्लंघन होतं। त्याबरोबरच आपण निरक्षरता याची सुद्धा चर्चा आपण केलेली आहे। तर आज आपण बेरोजगारी या घटकाची चर्चा आपण करू, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यक्तीच्या मानव अधिकाराचं उल्लंघन होतं। तर बेरोजगारीमुळे कसं उल्लंघन होतं, तर व्यक्तीला त्याचं अपेक्षित जीवन जगण्यासाठी, त्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साधन कोणतं आहे, तर पैसा आहे, ज्याला आपण उत्पादन साधन असं म्हणतो। आणि जर उत्पादन साधन नसेल, म्हणजे तुमच्याकडे जर पैसा नसेल, तर आपल्या जीवनाला काही अर्थ उरत नाही। आणि यामुळे संपूर्ण अधिकारामध्ये जॉन लॉक सारखा एक अभ्यासक तो म्हणतो की जीवन जगण्याच्या स्वातंत्र्यापेक्षा, म्हणजे जीविताचं स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यापेक्षा त्याचे जे नैसर्गिक अधिकार आहेत, त्याचा तिसरा अधिकार संपत्तीचा अधिकार आहे, की तो म्हणतो सगळ्यात महत्त्वाचा अधिकार हा संपत्तीचा अधिकार आहे। का? कारण तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी आवश्यक लागणारी जी संसाधनं आहेत, ती संसाधनं जर आपल्याकडे नसतील तर आपल्यावर उपासमारीची वेळ येते। त्याचा संबंध मग आपण बेरोजगारीशी जोडतो, की ज्या तरुणांना किंवा ज्या व्यक्तींना त्याच्या हाताला काही कामधंदा नाही किंवा त्याच्या मार्फत त्याला मिळणारे उत्पादनाचे साधनं त्याच्याकडे नाहीत, तेव्हा बेरोजगारी सारख्या समस्या या गंभीर समस्या बनतात। आणि भारतामध्ये ती कायमच बेरोजगारीचं संकट हे गंभीर संकट म्हणून आपण पाहू शकतो। आणि या माध्यमातून व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं। त्यामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची गरिबी आपल्याला पाहता येते। असो तर भारतामध्ये दर प्रत्येक 10 व्यक्तीमागे एक व्यक्ती हा बेरोजगार आहे। म्हणजे ज्याच्याकडं उत्पादनाची कोणतीही संसाधनं नाहीत। आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये हे प्रमाण आपल्याला अधिक प्रमाणात पाहायला मिळतं, कारण येथील सामाजिक संरचना, आर्थिक संरचना, इथली राजकीय व्यवस्था ही इतर संसाधनं उपलब्ध करून देण्यामध्ये अनेक अर्थाने ती हे उपलब्ध करून देऊ शकत नाही। म्हणून व्यक्तीला अभिप्रेत असणारं जीवन हे प्रत्येकाला जगता येते असं नाही। म्हणून गरिबी हा जसा महत्त्वाचा मुद्दा आहे, तसाच बेरोजगारी सुद्धा यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन होतं। मग याची कारणं काय आहेत बेरोजगारीची, तर ती कारणं आहेत कृषीचे मागासलेपण, जे आपण गरिबीच्या कारणामध्ये पण आपण हे पाहिलेलं होतं। कारण भारतातली कृषी ही हळूहळू आता कमी होताना आपल्याला दिसून येते। म्हणजे भारतामध्ये जे कृषी क्षेत्र होतं, ते कृषी क्षेत्र साधारणतः 70-80च्या दशकानंतर ते कमी होऊन उद्योग आणि उद्योगधंद्यांकडे, कारखानदारीकडे, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये खाजगीकरणाकडे मोठ्या प्रमाणात आता उद्योगाचे क्षेत्र हे वळू लागले आहेत। आणि त्यामुळे ग्रामीण भागातला जो शेती हा कणा होता, तो कणा आता कुठंतरी हळूहळू तो थोडासा डबघाईला आलेला आपल्याला दिसतो। आणि त्यामुळे कृषी संबंधित इतर उत्पादने, इतर व्यवसाय आणि कृषी ही आता संकटात सापडल्यामुळे शेतकरी आणि शेतीवर काम करणारे, अवलंबून असणारे इतर नागरिक, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि मग या उदरनिर्वाहाच्या प्रश्नातून बेरोजगारीसारख्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केलं, ज्यामुळे व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन होताना दिसतं। त्याबरोबरच वाढती लोकसंख्या, म्हणजे भारतामध्ये लोकांची मागणी आणि पुरवठा यामध्ये फार मोठं आता अंतर पडलेलं दिसतं।
म्हणजे उत्पादनाची साधनं ही कमी आहेत आणि लोकसंख्या ही भरमसाठ वाढलेली दिसते आपल्याला, आणि मग त्यामुळे देखील बेरोजगारीचं प्रमाण हे नक्कीच वाढलेलं आहे. म्हणजे एक एक काम करण्यासाठी जे आपल्याला मानवी शक्ती लागते, मानव संसाधन लागतं, तर त्याऐवजी अनेक लोक तिथे उभे असतात. म्हणजे जर तो एक व्यक्ती काम करत असेल तर इतर व्यक्तींना मग ते काम मिळत नाही, आणि हे लोकसंख्या वाढीमुळे अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्यात आणि त्यातून बेरोजगारी आलेली दिसते. त्याबरोबरच कौटुंबिक पार्श्वभूमी हे देखील एक बेरोजगारीचं कारण आहे. आता हे कारण थोडंसं वेगळं वाटेल. का वेगळं वाटेल? कारण बेरोजगारीचा संबंध हा तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर सुद्धा अवलंबलेला आहे. समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे अनेक प्रकारची मालमत्ता आहे, शेती आहे किंवा इतर काही उद्योगधंदे आहेत. अशा वेळी तुमच्यावर उपासमारीची किंवा पर्यायाने बेरोजगारीची वेळ येत नाही. परंतु जर तुमच्या कुटुंबाकडे उत्पादनाचे कोणतेही साधने नाहीत, अशा वेळी मात्र करायचं काय हा गंभीर प्रश्न निर्माण होतो, आणि त्या प्रश्नांमधून बेरोजगारीसारखी समस्या पुढे येते. म्हणजे जर एक मोठा कारखानदार आहे, त्याचा पोरगा, त्याला आपोआप ती संपत्ती त्याच्याकडे येईल, परंतु ज्याच्या घरी 2 एकर शेत आहे किंवा उत्पादनाचं कोणतेही साधन नाही, तर जेव्हा त्यांचं कुटुंब वाढेल तेव्हा त्या संपत्तीचं विभाजन होईल आणि प्रत्येकाच्या वाट्याला अगदी बोटावर मोजण्या इतकी संपत्ती येईल, आणि मग त्यामुळे त्या संबंधित व्यक्तींना, कुटुंबाच्या इतर सदस्यांना रोजगारासाठी पायपीट करायची वेळ येते, आणि मग अशा वेळी बेरोजगारीचं संकट हे ओढावताना आपल्याला दिसतं. म्हणून बेरोजगारीची ती कारणे आपल्याला पाहता येतात. जर काही आपण थोड्याशा निवडक आकड्यावर वारीवर आपण थोडासा विचार केला तर नॅशनल सॅम्पल सर्वे NSSOने 2017-18 मध्ये जो सर्वे केला होता बेरोजगारीचा, तर त्या सर्वेमध्ये 4.8% ही बेरोजगारी वाढलेली दिसते मागच्या काळापेक्षा. त्याबरोबरच बिझनेस स्टँडर्ड रिपोर्टनुसार जी नवीन बेरोजगारीमध्ये भर पडली त्याच्यामध्ये हरियाणा, आसाम, झारखंड, केरळ, ओरिसा, उत्तराखंड आणि बिहारमध्ये 2011-12 पेक्षा 2017 मध्ये जी वाढलेली बेरोजगारी आहे तिची टक्केवारी ही राष्ट्रीय टक्केवारीपेक्षा अधिक होती. म्हणजे या राज्यांमध्ये, कोणत्या राज्यांमध्ये? हरियाणा, आसाम, झारखंड, केरळ, ओरिसा, उत्तराखंड, बिहार या राज्यांमध्ये 2011-12 पेक्षा 2017 मध्ये जी वाढलेली टक्केवारी होती ती टक्केवारी एकूण राष्ट्रीय टक्केवारीच्या पेक्षा ती अधिक होती. म्हणून आपण की या बारीक सारीक बाबी देखील विचारात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला परीक्षेत जर हा प्रश्न आला तर असा प्रश्न येऊ शकतो की 2011-12 पेक्षा 2017-18 मध्ये कोणकोणत्या राज्यामध्ये बेरोजगारी वाढली, तर तुम्हाला असे गट देऊ शकतात 2-2चे. तर आपण ह्या गोष्टी नीट पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याबरोबरच या यादीमध्ये 2017-18 मध्ये या यादीमध्ये जे नव्याने राज्य वाढली त्याच्यामध्ये पंजाब, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. म्हणजे पंजाब हा कृषीवर आधारलेला आहे की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये कृषीतलं उत्पादन निघतं, गहू वगैरे. त्या राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्याचं प्रमाण दिसतं. त्याबरोबरच तामिळनाडूमध्ये देखील तेच प्रमाण आहे, तेलंगणामध्ये देखील प्रमाण वाढलेले दिसतं, आणि उत्तर प्रदेश जे सगळ्यात मोठं राज्य आहे भारतातलं, तर ही नवीन 4 राज्य यामध्ये बेरोजगारी वाढलेली दिसते. आणि मग 17-18 मध्ये ही बेरोजगारीचं प्रमाण किती होतं,
तर 11.4% होतं. आणि मग 2011-12 मध्ये राष्ट्रीय स्तरावर 2011-12 मध्ये राष्ट्रीय स्तरावर किती बेरोजगारी होती, तर 2.2% होती. आणि 18 मध्ये ती या राज्यांमध्ये 6.1% होती. म्हणून या काळामध्ये बेरोजगारीचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसेल. त्याबरोबरच लॉकडाऊनच्या पहिल्या 3 महिन्यात कोणत्या 3 महिन्यात, एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यात देशाच्या GDP ग्रोथ मध्ये 29.9% कमी आली. आणि हे कारण देखील आपल्याला असं पाहायला मिळतं की यामुळे देखील बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसेल. आणि रोजगारीचा दर वित्तीय वर्ष 2020 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 3.8 च्या तुलनेत 3.5 ने तो वाढला आहे. म्हणून अनेक दृष्टीने बेरोजगारी ही वाढताना दिसते. त्याची काही निवडक जी आकडेवारी आहे मागच्या या 3 महिन्यातली ती अशी आहे की ही आकडेवारी कोण दिली, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांनी ही आकडेवारी जाहीर केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये 2.1 कोटी कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी सोडलेली, म्हणजे 2.1 कोटी कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागलेली आहे. आणि या लोकांवर बेरोजगारीची आणि उपासमारीची वेळ आलेली आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये देशात बेरोजगारीचा दर हा 8.35% हा वाढला आहे. तर जुलैमध्ये जवळपास 48 लाख आणि ऑगस्टमध्ये 33 लाख लोकांच्या नोकऱ्या त्या गेलेल्या आहेत. म्हणून बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला अधिक वाढलेलं दिसतं. म्हणजे किती, तर यामध्ये 2.1 कोटी नोकरी गेली. त्याबरोबरच जुलै आणि ऑगस्ट, म्हणजे जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये बेरोजगारीचा दर 8.5% वाढला, 8.35% वाढला. तर जुलैमध्ये 48 लाख, तर ऑगस्टमध्ये 33 लाख लोक बेरोजगार झाले. त्याबरोबरच देशातील जे मोठमोठी शहरे आहेत, जी शहरे औद्योगिकरणाचं केंद्रे आहेत किंवा जे मोठी मोठी औद्योगिक शहरं आहेत, त्या शहरामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याबरोबरच एप्रिल 2020 मध्ये 12.1 कोटीमधून 9.1 कोटी जे काम करणारे लोक होते ते प्रामुख्याने शेती संबंधित कामाशी त्यांच्या नोकऱ्या होत्या. शेती संबंधित उद्योगाशी संबंधित असणाऱ्या व्यवसायामध्ये ते होते. त्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आणि
2017-18 मध्ये जे बेरोजगारीचा दर होता तो 45 वर्षामध्ये सगळ्याधिक जास्त म्हणजे तो दर होता 6.1%. म्हणजे ज्याची चर्चा आपण इथे केलेली आहे. अशा अनेक रिपोर्ट आपल्याला या काळामध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्समध्ये जे वैश्विक आर्थिक स्वातंत्र्य सूचकांक आहे त्याच्यामध्ये भारताची त्याच्यात गिरावट झालेली आपल्याला दिसते. सध्यामध्ये एक फ्रेजर इन्स्टिट्यूट यांनी एक आपला अहवाल सादर केला आहे. त्या अहवालामध्ये 105 देश आहेत. म्हणजे त्या एकूण देशामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो 105 नंबरवर भारत पोहोचलेला आहे. आणि 2020च्या रँकिंगमध्ये भारताचा जे नंबर आहे तो नंबर 26वा आहे. आणि या सगळ्यांचा जो परिणाम आहे तो सगळ्यांचा परिणाम भारताच्या बेरोजगारीवर आणि बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यावर आपल्याला दिसतो. आणि मग याचा परिणाम एकंदरीत आपल्या GDPवर आणि दरडोई उत्पन्नावर होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून बेरोजगारी भारतामध्ये सध्या प्रमुख समस्या आणि गंभीर समस्या बनलेली आहे, ज्या समस्यामुळे व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन होताना आपल्याला दिसतं. म्हणजे बेरोजगार असल्यामुळे तुमच्याकडे उत्पादनाची साधनं नाहीत, तुम्हाला आवश्यक असं जीवन जगता येत नाही, आपण आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून ही बेरोजगारी भारतासाठी गंभीर समस्या निर्माण करणारी आहे, की ज्यामुळे व्यक्तींच्या मानवी हक्काचं उल्लंघन होताना आपल्याला दिसून येतं. म्हणून बेरोजगारीसुद्धा एक प्रमुख समस्या आहे, ज्या माध्यमातून मानवी हक्काचं उल्लंघन होतं. यानंतर जी इतर समस्या आहेत, ज्यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक परंपरा किंवा सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा, या परंपरा मानवी हक्काचं उल्लंघन करणारे आहेत. मग आपण मुळात कोणत्या सामाजिक परंपरा की ज्या परंपरा मानवी हक्काचं उल्लंघन करतात, तर भारतामध्ये ज्या अनेक प्रकारच्या सामाजिक परंपरा आहेत, ज्या सामाजिक परंपरांमधून व्यक्तीच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होताना दिसतं. उदाहरणार्थ, वर्ण आणि जात या ज्या व्यवस्था आहेत, त्या व्यवस्था सामाजिक संरचनेचा भाग आहेत. जी सामाजिक संरचना ही भारतामध्ये या पद्धतीने आलेली आहे. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही चातुर्वर्ण व्यवस्था होती. आणि उत्तरवैदिक काळापासून ती चातुर्वर्ण व्यवस्था ही जाती व्यवस्थेमध्ये आली. आणि जाती व्यवस्थेमध्ये आल्यानंतर चातुर्वर्ण व्यवस्था नष्ट झाली नाही. जे चातुर्वर्ण व्यवस्थामधल्या जे वर्ण होते, जे वर्ग होते, त्यापुढे जातीमध्ये आले. आणि या जातीत आल्या कारणाने या जाती अनेक जाती उपजातीमध्ये मग त्या विभागल्या. आणि मग जी शोषणाची परंपरा होती, ती शोषण परंपरा इथून अशी खाली खाली इथून 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 अशी खाली खाली येताना दिसते. म्हणून आज जी जाती व्यवस्था उभी आहे किंवा जी सामाजिक संरचना आहे भारताची, ज्या सामाजिक संरचनेचा मूळ उगम हा अनेक धर्मग्रंथातून येतो. जे धर्मग्रंथ कर्मकांड आणि वेगवेगळ्या सामाजिक परंपरा जोपासण्यासाठी जे महत्त्वपूर्ण मानले जातात, त्या परंपरा या मानवी हक्काचं शोषण करणाऱ्या ठरतात. आणि मग त्या कोणत्या परंपरा आहेत ज्या मानवी हक्काचं शोषण करतात,
तर मग अस्पृश्यता आहे, जाती व्यवस्था आहे, अनेक प्रकारच्या रूढी परंपरा आहेत ज्या, जसं की देवदासी आहे, ही परंपरा आहे. जसं की पोतराज आहे, जसं की पितृसत्ताक वर्चस्व आहे, श्रेष्ठ कनिष्ठ ही भावना आहे, या कर्मकांड आहे, दैव आणि व्रत आहेत. या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं शोषण हे होताना दिसून येतं. तर आपण याची चर्चा पुढे करूया.